आपल्याला लक्षात येतं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला 2 जागा तर मिळत होत्या, सहजतेनं मिळत होत्या, कारण तो त्यांचा कोठा पूर्ण करत होते. एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाला 1 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा असं होत होतं. आता आता 1 जागेकरता ही निवडणूक सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून आमचे स्वतःचे असलेले विधानसभा सदस्य आणि आमचे मित्रपक्ष आहेत, काही अपक्ष सदस्य आहेत, यांचा जर विचार केला तर आम्हाला खात्री आहे की 4थी जागासुद्धा आमची निवडून येणार आहे. खरं एक पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये की आपण त्याच्यामध्ये एक संवाद ठेवतो आपसामध्ये, कारण ही शेवटी लोकशाहीची प्रक्रिया आहे. यामध्ये वावगं असं काही नाही. एक संवाद ठेवायचा, चर्चा करायची, आणि चर्चेतून जर मार्ग निघाला तर चांगलीच गोष्ट असते. विनाकारण होणारा जो काही निवडणुकीचा बाबतीतली पळापळ असते ते थांबत असते. आम्ही तो प्रयत्न केला. महाविकास आघाडी म्हणून आमचे ज्येष्ठ काही प्रतिनिधी हे जाऊन भेटले माननीय देवेंद्रजींना, माननीय चंद्रकांत दादा पाटलांना, आणि विनंती ही केली होती. त्यांनी मान्य केली असती तर निश्चितपणे आम्हाला आनंद झाला असता. सर, नेमकं कुठं गणित अडलं असं म्हटलं जातं, कारण की आपण ऑफर दिली, त्यांनी देखील ऑफर दिली, पण प्रत्येकाच्या स्वतःच्या अंकगणिताचा जर विचार केला तर तडजोड ही फार महत्त्वाची होती. ती न झाल्याने आता घोडे बाजार होणार आहे आणि दोन्ही साईडने आरोप होणार आहे. हे खरं आहे की एकदा निवडणूक सुरू झाली की अनेक प्रश्न पुढं येतात, अनेक प्रकार घडतात. ही वस्तुस्थिती आणि ती टाळण्याचा प्रयत्न आम्ही ज्येष्ठांनीच केला पाहिजे. एकत्र बसून जरी पक्ष वेगळे असले, विचार वेगळे असले, तरी शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया ही विसरून चालणार नाही. म्हणून आम्ही एकत्र पद्धतीनंच हे निर्णय केले पाहिजे, आणि हा प्रयत्न पूर्वीपासून आपण करत असतो. अनेक वेळा यशस्वीसुद्धा झालेला आहे. फक्त आता ह्यावेळेस सुद्धा व्हायला पाहिजे होतं, कारण आमच्याजवळ जे मत आहे महाविकास आघाडीजवळ, तो मताचा कोठा हा 4थं सीटसुद्धा, 4थी जागा जी शिवसेनेला आमची महाविकास आघाडीची गेलेली आहे, ती विजय होण्यामध्ये आम्हाला काहीच अडचण मला वाटत नाही. चंद्रकांत पाटलांनी आता असं म्हटलंय, असं वाटतं उशीर झाला, ही सगळी प्रोसेस करायला शेवटच्या दिवशी सगळं नाही, असं काही नसतं. हे निवडणुकीची प्रक्रियेमध्ये फार लवकर काही सुरू होतं असं नाही. शेवटचा दिवस, फार 1 दिवस अगोदर किंवा शेवटचा दिवस हेच महत्त्वाचे दिवस असतात. चंद्रकांत पाटील आता असं म्हणतायत की त्यांच्याकडे सुद्धा पुरेसं मतदान नाही, आमच्याकडेही पुरेसं मतदान नाही. आता जे अपक्ष आहेत त्याच्यावरती मतदार आहेत, त्यांचा प्रेफरन्स कोणाला आहे त्यावरती ही निवडणूक होणार आहे. काही अपक्ष त्यांच्याकडे असले तरी बहुसंख्य अपक्ष आणि काही पक्ष हे आमच्याबरोबर आहेत, हे विसरून चालणार नाही. 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एकत्र पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. चांगली साथ त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आम्ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं त्यांची काळजी घेतलेली आहे. म्हणजे ते आम्ही एकजीव पद्धतीनं आत्तापर्यंत राहिलेलो आहे. त्यांच्याबरोबर समवेतसुद्धा वेगळेपण कोणतंच राहिलेलं नाही. त्यामुळे मला खात्री आहे की मताचा आकडा हा निश्चितपणे 4थ्या क्रमांकाचा हा महाविकास आघाडीजवळ आहे. खरं म्हणजे असं काही नसतं. आता संपर्क पुढाकार तर महाविकास आघाडीनं घेतला. आता त्यामध्ये हे एकदा संवाद सुरू झाल्यावर संवाद टिकून ठेवण्याची जबाबदारी ही दोन्ही बाजूची असते, आणि करत गेलं पाहिजे या मताचा अत्यंत स्पष्टपणे मी आहे. आम्ही बोललो नाही तर त्यांनी परत संवाद करायचा होता. काही बिघडत नसतं याच्यामध्ये. विशेष काय साहेब, राज्यसभा बिनविरोध होत नाही की स्पष्ट झालंय. आता चर्चा परत विधान परिषदेची, ते तर गोपनीय मतदान असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आता कशा पद्धतीने पाहता, कारण की जागांचा फॉर्म्युला हा तुमचा जो आहे तो कंटिन्यू राहील का, कारण की तिथे कुठे कमी तडजोड केली जाईल का महाविकास आघाडीकडे? नाही, महाविकास आघाडीकडे एकंदर आता ज्या जागा आहे आमच्या मतदारांची संख्या किंवा सदस्य संख्या, त्यामुळं आमच्या जागा निवडून येण्यामध्ये आम्हाला काहीच अडचण ही वाटत नाही. आम्ही निश्चितपणे आमचे कोठे पुरे करू. आम्हाला जे विजय करायचे आहेत आमचे उमेदवार, ते निश्चित विजयी करू. महाविकास आघाडीचं भवितव्य या निमित्ताने पुढे येऊ शकतं, कारण की जर काही आमदारांमध्ये दगाफटका झाला तर कुठतरी संख्याबळाच्या हिशोबाने सरकारला अडचणीचे होऊ शकतं. माझ्या मते ही कल्पना करण्यात सुद्धा काहीही अर्थ नाही. सर्व सदस्य चांगल्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये सुद्धा येत नाही का काही दगाफटका आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण ते आम्ही एकत्र पद्धतीनं 2.5 वर्ष तर खूप चांगलं काम केलेलं आहे. एकत्र असतो आम्ही सर्वजण. त्यामुळे तसा विचार मनामध्ये आणण्यात काही अर्थ नाही. कोणतीही अशा प्रकारचं वेगळं काही घडेल असं अजिबात मला वाटत नाही. राज्यसभा के चुनाव महाराष्ट्र में होने वाले हैं, क्या महाविकास आघाड़ी
राज्यसभा का चुनाव 10 तारीख को होने वाला है और इसके लिए हमारे 4 उम्मीदवार हैं महाविकास आघाड़ी के, जो 2 उम्मीदवार शिवसेना के हैं और जो फाइट हो रही है वो ये चौथा जो उम्मीदवार है उनके लिए हो रही है। हमारे पास जो नंबर चाहिए वोटर्स का, सदस्य का, वो हमारे पास है। हमारे खुद के आघाड़ी के तीनों पार्टी के सदस्य है, उसके साथ हमारी कुछ विपक्ष दल के विपक्ष कुछ है, उनके टोटल करेंगे तो हमारे पास बहुत अच्छा नंबर है, हम जीत जाएंगे। चौथा सीट भी मिलेगा महाविकास आघाड़ी को। कहीं ना कहीं हॉर्स ट्रेडिंग और ऐसे सारे प्रश्न उपस्थित हो रहे हैं, आप चाहेंगे ऐसे देख करके? इलेक्शन नहीं होना चाहिए था ऐसा हमें लगा था, इसलिए हमने प्रस्ताव भी दिया था। विपक्ष नेता माननीय देवेंद्र जी के साथ बात भी हमारी हुई, लेकिन उन्होंने वो कबूल किया नहीं, तो अभी इलेक्शन होने वाला है। शिवसेनेचं जे शत्रुत्व आहे शिवसेना आणि भाजपचं, त्याच्यामुळे हे भाजपने अशी भूमिका घेतली का की मागच्या वेळेस काँग्रेसचा कॅन्डिडेट होता तर तो मागे घेण्यात आला होता? नाही तर असं काही नाही, त्या म्हणजे याच्यामध्ये तसं नसतं। राज्यसभेच्या जागा आहेत, त्यांना कदाचित प्रयत्न करायचा असेल पण तो प्रयत्न यशस्वी होणार नाही। थोडंसं भाजप आता ज्या अपक्ष आमदार असतील किंवा छोटे मित्र पक्ष असतील की ज्यांना मतदान खुल्या पद्धतीने दाखवायचं नाही आहे, या आमदारांवर सगळे निर्भय असणार आहेत, तर त्यांच्यावर वेगळ्या स्वरूपातली दबाव यंत्रणा वापरली जाईल अशी एक भीती आहे का? आणि महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार स्थापन केलं गेलं तर त्यावेळेस 169 ते 70 ती मतं दाखवली होती, ती इंटेक राहतील का? आमचं जे आहे एकत्र पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्ष, आम्हाला मदत करणारे पक्ष आणि अपक्ष सदस्य हे निश्चितपणे आमच्याबरोबर राहतील याची खात्री मला आहे। आणि आम्ही एकत्र काम केले 2.5 वर्ष, एकत्र पद्धतीनं राहिलेलो आहे आणि अत्यंत चांगले संबंध आमचे पक्ष म्हणून आणि व्यक्तिगत सुद्धा सर्वांशी आहे। थोडंसं असं एक म्हटलं जातं की या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त कस लागेल वास्तविक तो काँग्रेसचा, कारण की काँग्रेसमध्येच खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, त्यातनं राज्यसभेचा उमेदवार बाहेर होऊ नये। खरंच असे काँग्रेसवर जे आरोप केले जात आहेत ही वस्तुस्थिती राहील? मजोळ आता 44 सदस्य आहेत माझे विधानसभेचे आणि आमचे मित्र आहेत। मी तुम्हाला सांगतो आमचे मतं अत्यंत पक्के आहेत, कोणतंही नाराजी काँग्रेसमध्ये बिलकुल नाही। म्हणजे कुठून हा विषय तो मला माहीत नाही। असं आहे की ठीक आहे, इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातून आलेला एक युवक नेता आहे, परंतु महाराष्ट्राला संधी मुकुल वासनिकांच्या रूपाने राजस्थानमधून मिळालेली आहे आणि हा देश आहे, एकत्र राज्यसभेची निवडणूक आहे। असं आहे की माननीय पंतप्रधान जर बनारसमधून निवडणूक लढवू शकतात तर उत्तर प्रदेशातला एखादा महाराष्ट्रातून का नाही उभा राहू? हे तर उलट नॅशनल इंटिग्रिटीचं, राष्ट्रीय एकत्मतेचं हे प्रतीक ठरतंय आणि ज्यावेळेस केंद्राशी निगडीत आहे त्यावेळेस ह्या गोष्टी तर होत असतात, सातत्याने सर्व पक्षांनी वेळोवेळी केलेल्या आहेत। समाजवादी पार्टी किंवा एमआयएम सारखे जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर काही चर्चा झालेली आहे का? ते गैरहजर राहणार नाहीत याची काय खबरदारी? चर्चा आम्ही एकत्र पद्धतीनं मदत तर त्यांना कामांमध्ये वेळोवेळी केलेली आहे 2.5 वर्षामध्ये। शेवटी मतदारसंघ असतात, इथे निवडून आल्यानंतर तो आमदार असतो, आपल्याबरोबर असतो, मदत करावी लागते, त्या पद्धतीने मदत केली। आमचे अत्यंत चांगले व्यक्तिगत पातळीचे संबंध खूप चांगल्या पद्धतीनं आहेत, त्यामुळं मला त्यामध्ये अडचण वाटत नाही। आज चर्चा होतील, सगळं होईल, बरोबर येतील, मतदान करतील, आमचे उमेदवार विजयी होतील। संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे, महाविकासच्या प्रमुख मंत्र्यांची काय चर्चा अपेक्षित आहे, रणनीती कशी? साधारणतः आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसणारच। निवडणूक सुरू झाली की ही सगळी प्रक्रिया असते, नियोजन असतं, त्या पद्धतीने एकत्र बसून विचार होईल, चर्चा होईल, अंमलबजावणी होईल। महाविकास आघाडीचे प्रमुख आता आणखी कोण कोण येणार हे मला माहीत नाही, पण माननीय अशोकराव चव्हाण आणि मी तर आहेच। ओके, थँक्यू।